नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडलेले राहा. आज आपला पावभाजीचा बेत आहे. लागणारं साहित्य काय काय आहे आजी? वांगी, ढोबळी, बटाटा, टमाटर, वाटाणा हे सगळं कापून घ्यायचं. सगळं कापून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. आता पहिले सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या. हो, त्या भाज्या झाल्यात सगळ्यात एकत्र आता शिजून घ्यायच्या. भाजीचा बेत आहे आज पावभाजी खायची. सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकल्या, थोड्या वेळ शिजून झाल्या की मग आपल्याला पावभाजी बनवता येईल. कुकरमध्ये टाकलेत सगळ्या भाज्या. आज पावभाजीचा बेत आहे, चला काम करू. हा गॅस पेटवला, कुकरमध्ये भाज्या टाकल्यात शिजायला. ओके, तर भाज्या शिजूपर्यंत वाट बघू आपण. भाज्या शिजून झाल्या की भाजी बनवायची. तर चला आपण रसमलाई आणि पावभाजी मसाला आणूया आपल्या नेहमीच्या दुकानात ना. हो, तिथूनच जाऊ आणि घेऊन येऊ. चल आपलं नेहमीचं दुकान आपलं. आपण रसमलाई आणि पावभाजी मसाला घेतलाय. हां, घरी जाऊ आणि भाजी बनवू. चला चला घरी चला. हे आपली रसमलाई आणि पावभाजी मसाला याच्यात. पावभाजी मसाला घेतलाय आपण. हो, आणि रसमलाई पण घेतली. आपण आता तिसऱ्या शिट्टीची होण्याची वाट बघत बसले. शिट्टी झाली की भाजी शिजते. हे आता आपलं भाज्यांचं सगळं मिश्रण करून घेतलंय आपण. एका याच्यात मिक्सरमधनं काढले. आता इथं मसाला टाकून द्यायचा. कांद्यात थोडा मसाला टाकला की झालं आपलं. परतून घ्यायचं कांदा आपण थोडंसं परतून घेऊयात. भाजीत टाकायला हवी. टाकली आपण भाज्यांचं एकत्रित केलेलं मिश्रण आपण टाकलं त्याच्यात. तर चांगली हलवून घ्यायची. भाजी घेऊयात. कांदे कापायला त्याला भाजीसाठी. तर पावभाजी कर चांगली. हो, बघतोय. तू केली का पावभाजी? हो, ट्रेनिंग घेतोय. असिस्टंट शेफ आहे आम्हाला. काय काय टाकलं पाहिजे? पहिल्यांदा मी आपलं मसाला घेतला. कशाचा? पावभाजीचा. हा, तर बनवलं. मसाल्याची भाजी केली काय? नाही, मी ते नाही सांगतो. रेसिपी नाही सांगायची. एक्सपोज झाली तर काय करायचं? विकायची. सिक्रेट. तर अशा व्हिडिओसाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आम्हाला नक्की कळवा तुमचे काय विचार होते या व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये कळवा. आणि कमेंटमध्ये कळवा. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.